मुख्यमंत्री शिंदेंनी काढली केसरकरांची खरडपट्टी। शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे खडे बोल सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांचं काम आपण पाहत आलेलो आहे। यांच्या फक्त घोषणाच असतात, कृती मात्र शून्य असते आणि याच धर्तीवरती ही जी बाब आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि याला बरीच परिस्थिती जबाबदार आहे। ते म्हणजे बदलापूर प्रकरण असेल, त्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा असेल कोकणातला, तो स्टॅच्यू कोलॅप्स झालेला ते प्रकरण असेल, किंवा आपली सर्व प्रचलित सर्वंगत असलेली शिक्षक भरती असेल। 50,000च्या 30,000 20,000ची दुसऱ्या 30,000 शिक्षक 50,000 30,000 शिक्षक 75,000 पेक्षा 30,000च्या 30,000 कदाचित 20,000 लोक 30,000 अंदर 50,000 दिसतात। जवळजवळ 50,000ला 61,000 शिक्षक साधारण 30,000 साधारण 20,000 शिक्षकांची भरती होईल। मग शिक्षक भरती ठराविक वेळेमध्ये पूर्ण न करणारे शिक्षण मंत्री म्हणूयात, किंवा विद्यार्थ्यांना अगदी पालकांनी शाळेला टाळे ठोकून ग्रामपंचायतीमध्ये शाळा जरी भरवल्या तरी सुद्धा विद्यार्थ्यांना आजही शिक्षक मिळू शकलेले नाही। तो पालक असू द्यात किंवा ते आम्हाला शिक्षक द्या म्हणणारे ते विद्यार्थी असू द्यात। अथवा 2017ची शिक्षक भरती जवळपास 6 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा पूर्ण न केलेले शिक्षण मंत्री असू द्यात। 2022ची शिक्षक भरती 3 वर्ष होतात आहे तरी सुद्धा अजून सुरूच आहे आणि ही आम्ही एका टप्प्यामध्ये 30,000 आणि दुसऱ्या टप्प्यात 20,000 शिक्षक भरू, जवळपास 50,000 शिक्षकांची भरती करू असे आश्वासन देणारे केसरकर साहेब असू द्यात। आणि त्याचबरोबर तिसरी टेटही घेऊ आणि ती आम्ही जिल्हानिहाय शिक्षक भरती करू, ती लवकरात लवकर सुरू करू, फक्त आश्वासनावरती भावी शिक्षकांना आम्ही शिक्षकच का झालो असा पश्चाताप होण्याची वेळ आज आलेली आहे। ती म्हणजे केवळ या शालेय विभागाच्या बदलत्या धोरणामुळे। या सर्वांना जबाबदार कोण? ज्या मतदारसंघातून केसरकर साहेब आज निवडून आलेले आहेत आणि आता आपण पाहतोय की विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत, त्या विभागात सुद्धा वेगवेगळ्या योजनांचं आमिष दाखवलेलं आहे। मग ते ताज हॉटेलमध्ये नोकरी असो किंवा वेगवेगळ्या योजना असो, वेगवेगळे प्रकल्प असो, असं त्यांनी योजना देऊन गोड गोड बोलून त्यांनी बऱ्याच मतदार संघामध्ये बऱ्याच लोकांचा त्यांनी विश्वास मिळवलेला आहे। परंतु आता त्यांची खरी प्रतिमा उघडकीस येताना दिसतंय आणि याची दखल आता शिक्षण मंत्र्यांची दखल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांना घोषणा नको कृती करा या शब्दात त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुनावलेलं आहे। ही बातमी तर आपण पाहूच या, परंतु या अगोदर हे पाहूया। मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की शिक्षण मंत्री कसा असावा याची प्रत्येकाच्या समोर इमेज असायला हवी आणि त्याच धर्तीवरती हे जर शिक्षण मंत्री आहेत तरी सुद्धा शिक्षण सेवक 2000 पासून जी योजना सुरू झालेली आहे ती जवळपास 24 वर्ष जाचक अट रद्द करा ही मागणी होत असताना सुद्धा ही अट रद्दही करू शकलेले नाहीत असे हे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब। यांचा राजीनामा थोड्याच अवधीमध्ये घेण्यात येईल का काय अशीही म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजगी व्यक्त केली जाते। कारण म्हणजे शालेय विभागाचा कारभार चालतोय तरी कसा आणि नवीन नवीन GR येतात संच मान्यते संदर्भात आणि मग गळ्यापर्यंत आलं की ते GR रद्द होतात। मित्रांनो, सांगायचं तर किती या शिक्षण मंत्र्यांबद्दल आपण पाहिलेलं आहे की डायरेक्ट आपले जर अभियोग्यताधारक त्यांना विचारत असतील की सर पवित्र पोर्टलचं काय, तेव्हा ते म्हणतात की आम्ही तुम्हाला बात करू। म्हणजे थोडक्यात काय की म्हणजे हे जरी स्वतःची प्रतिमा प्रामाणिक अभ्यासू असे दाखवत असले तरी वास्तविक पाहता त्यांच्या हातामध्ये काय येईल तो येणारा काळ तर ठरवेलच। त्याचबरोबर आपण न्यूज पण पाहणार, ट्विटरवरती जाऊयात आणि आपण हे पाहतो की ट्विटरवरती एक पोस्ट केलेली आहे, केसरकर साहेब जमत नसेल तर राजीनामा द्या, राज्यात 50,000 शिक्षक भरती करू असं आजवर नुसती आश्वासनच आपण दिलेली आहेत। वास्तविक 3 वर्ष होत आहेत, शिक्षकांवर एज बार होत आहेत तरी कासवाच्या गतीने काम चालू आहे आणि हे शिक्षण मंत्री शिक्षण सेवक पदही रद्द करू शकलेले नाहीत। मग सांगा की या शिक्षण मंत्री तुम्हाला हवेत का? याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, परंतु ट्विटरवरती जाऊन बालुशा माने म्हणून तुम्ही सर्च करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ट्विटची लिंक सुद्धा आहे, रिपोस्ट करा, कोट करा
किंवा स्वतः तुम्ही ट्विट करा, कारण आता मात्र आपल्याला बोलण्याची वेळ आलेली आहे, वाट पाहून वाट लागण्याची वेळ आलेली आहे, आपण यावरती एजबार होण्याची वेळ आलेली आहे. फक्त आश्वासनं दिली जात आहेत, कृती मात्र कोणतीही होताना दिसत नाहीये. नावाला फक्त इलेक्शनच्या अगोदर फक्त फुगवटा दाखवलेला आहे भरतीचा, पण ऍक्च्युली वास्तविक भरती झाली किती? रोडमॅप शिक्षक भरतीचा का दिला जात नाहीये आणि एखाद्या शिक्षक भरतीला एवढा वेळ कसा लागतो, या सर्वांचीच उत्तरे केसरकर साहेबांना आपण विचारायची आहेत. ती म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून आणि आपण ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण ही आवाज एकनाथ शिंदेंनी दीपक केसरकरांना दिली समज, मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले महत्त्वाचे निर्देश दिलेलं समजतंय तो, परंतु नेमकं झालं काय? कारण काय आहे, कशामुळे हा केसरकरांना राजीनामा द्यावा लागू शकतो येणाऱ्या काळामध्ये, किंवा त्यांना का खडेबोल सुनावण्यात आले ते आपण पाहूयात. की एकीकडे महायुती सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपली प्रतिमा चांगली निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दुसरीकडे बदलापूर प्रकरणामुळे मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आणि आजही शिक्षिका नाही आहेत ही बातमी सुद्धा आपण पाहतोय की लैंगिक शिक्षण मुलामुलींना द्यायचं आहे शाळेमध्ये, परंतु त्यासाठी शिक्षिकाच नाही आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मग हे मुलांपर्यंत पोहोचणार तरी कसं, याबद्दलही आपण पाहूयात. शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यात सरकारची प्रतिमा मलिन होत असून फक्त घोषणा नको अशी सूचना कृती करा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनावलं आहे, असे आपल्याला समज सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि याचबरोबर जे सर्वात महत्त्वाचं आहे गोष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले CCTV फुटेज गायब झाल्यामुळे सरकारच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि हे केसरकर साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की CCTV फुटेज हे गायब झालेले आहेत, याची त्यांनी कबुली दिलेली आहे. मित्रांनो, आता आपण करायचं तरी काय? भावी शिक्षक म्हणून जेव्हा आपण शिक्षण मंत्री पाहतो, तर शिक्षण मंत्री कसा असावा हेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पहा. आणि खरंच तुम्हाला वाटत असेल की दीपक केसरकरांनी राजीनामा द्यावा, तर मात्र ट्विटरच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून नक्की आपला आवाज उठवा, कारण आता मात्र बदल हवाय याचसाठी, कारण शिक्षक आम्ही आहोत, याचा आम्हाला पश्चाताप होण्याची वेळ आलेली आहे. भरती फक्त नावालाच होते आणि बाकीच्यांचं काय? आणि जर राज्यात हजारो पदं रिक्त असली तर एवढीच पदं का भरली जातात? कारण शिक्षक हा उद्याची भावी पिढी घडवत असतो आणि त्याच शिक्षणाबद्दलची जी अनास्था आहे, शिक्षकाबद्दलची अनास्था आहे, शिक्षण सेवक ही जाचकट आहे. आणि भरतीबद्दलची अगदी केसरकर साहेब एकही शब्द बोलताना दिसत नाहीयेत, हे तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे आता मात्र आपला आवाज हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र यायची गरज आहे, आपल्या सहकार्याची गरज आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत पोहोचवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही बदल घडवू शकता आणि तो बदल आपल्यापासूनच आपण सुरुवात करायला काय हरकत आहे.